अंधेरी काया पागता गे हो अंधेरी काया पागता गे किलो रुपया आला किलो भर बांगे नाना हो कोणी मागे नाना हो मागे कोणी मागे अंधेरी काया पागता गे हो अंधेरी काया पागता या लवकर या वांगे घ्यायला या रम्या वांगे कसे दिले रे? वांगे 30 रुपये किलो आहे एवढे महाग कसे का? अरे भाऊ काय सांगू या कोरोनामुळे बाजार भरून राहिलेले नाही गर्दी असल्यामुळे बाजार भरता आला नाही तिथं आम्हाला जाताही आला नाही म्हणून हे सायकलला आम्हाला फिरून विकावं लागते त्याचा भाडा निघाला पाहिजे भाऊ अरे भाऊ कधी झाली मग काय तर दे अर्धा किलो वांगे अर्धा किलो वांगे देऊ का आणि मास्क बरोबर लावता ना मास्क अरे मास्कचं काय धरून फिरलास हे घे वांगे घे आणि बनवून खा घरी ठीक आहे हे घे अर्धा किलो पैसे का पहिले देतो ना हे घे आगे ठीक आहे या आलू वांगे मिरची टमाटर काय रे बा खूप दिवसाला आला हो काय सांगू भाऊ या लॉकडाऊनमुळे आपल्याला येता आलं नाही अरे हे काय मास्क कसा घालता तू नाकातोंडाच्या खाली मास्क लावते ना कोरोना होईल का तुला अरे आपण एकत्र एका गावात राहणारे माणसं आपल्याला कशाला कोरोना होणार त्या शहरातले चोचले आहे कोरोना तसा नाही तू जर का मास्क नाही लावला तर तुझ्या सगळ्या पूर्ण गावाला कोरोना होईल हा आम्हाला कुठे कोरोना होते का जी काही बोलता उगाच झाला होता माहित आहे तुले असं का तर होईल आम्हाला काही नसं करा त्या कोरोनाशी तुला भाजीपाला पाहिजे का काय पाहिजे ते सांग हो, भाजीपाला पाहिजे पण मास्क नाही लावायचा दे काय भाजीपाल्यामध्ये भाजीपाला तर आलू आहे गोबी आहे गोबी दे पत्ताकोबी पत्ताकोबी अर्धा किलो अर्धा किलो दे बरं चांगली आहे ना हो चांगली ताजी तवानी आहे नागपूरच्या बाजारात आणलेली आहे भाऊ बर पैसे किती झाले भाऊ हा द्या 20 रुपये बर हे घे 20 रुपये मास्क बरोबर लावा त्याचं त्या मास्काचा काही नको सांगा काही कोरोना होत नाही आम्हाला जा तुम्ही बरं ठीक आहे आलू वांगे टमाटर मिरची आलू वांगे टमाटर मिरची घ्या कोणते स्वयंपाक झाला का हो हो भूक लागली आहे लवकर वाढ घसा कोरडा झालाय पाणी आणायचं काही नाही आता सायकलने प्रवास झाला त्यामुळे थोडं वाटतं काही जेवण झालं वाट हो आहे आलो ये रे लवकर ये आई काय बनवलंय काय जेवायला काय तुझा बसा बसा जेवणाला जेवण वाढते मी तुम्हाला पतिराया हो जेवण वाढते मी तुम्हाला पतिराया हो बसा बसा जेवणाला जेवण वाढते मी तुम्हाला पतिराया हो जेवण वाढते मी तुम्हाला पतिराया हो मी रांधली पुरणपोळी त्या ताटात
टाकली भेद्राची कढी मी रांधली पुरणपोळी त्यात टाकली भेद्राची कढी पतिराया हो जेवण वाढीते मी तुम्हाला पतिराया हो बसा बसा जेवणाला जेवण वाढीते मी तुम्हाला पतिराया हो तर मुख्या जेवण झाला की नाही रे तुझा? नाही बाबा आता काय झालं अरे खूप थंडी वाटत आहे रे. शाल घेऊन येतो मी बाबा थांबा. शाल घेऊन ये, शाल घेऊन ये. अरे मंग्या हे काय बनवलेस तू? हे वरण भात काही चव देत नाही, तिखट मीठ नाही, काही नाही, असंच स्वयंपाक बनवते का तू? असं काय म्हणता जी सगळंच तर टाकलं मी त्यात घरी सगळं भाजीपाला आहे, सगळं व्यवस्थित आहे ना. हे भेरगाई चटणी एक तोंडाला चव देत नाही. असं म्हणतो मग थांबा बरं मी खाते. चौथी आईची कसली चव? चवच नाही भाजीला, मला चवच लागत नाही. असं काय नाही म्हणता जी वरून खोकले ते तुम्ही खूप थंडी वाटत आहे, थंडी वाटून राहिली मला. नको शाल ना. अरे मंगे शाल घेऊन ये लवकर हो आलो आई सापडलं ना शाल डोकं पण दुखत आहे. अहो मला लई काळजी वाटते तुमची माझ्या मामाच्या पोराला बी असंच झालं होतं सर्दी खोकला ताप बी आला होता त्याला कोरोनाचं नवीन जी तुम्हाला कसला कोरोना कोरोना? आपल्याला कशाला कोरोना होत आहे? नाही हो जी कोरोना तेवढा भाजीपाला विकून येतो, आपल्याला काही कोरोना वगैरे होत नाही. आपल्याला एक किलो 20 रुपयाचा मारला तर तब्येत ठा होऊन जाते. समजलं का? कसला कोरोना? अरे नाही हो तुम्ही भाजीपाला विकायला तर लई ना सांगितलं मी तुम्हाला मास्क घाला मास्क घाला मास्क घालता का तुम्ही अरे मास्क मी घालीन तर आवाज कसा दे? आलू घ्या, वांगे घ्या म्हणून. काळजी वाटते रे मंग्या काहीतरी गडबड वाटते कोरोना तर नाही झालं आई बाबा दवाखान्यात घेऊन जायचं का आपण? अरे नाही 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 आमच्या शाळेत बाई सांगत होते आज मॅडम नाही का आमच्या त्या म्हणे की आरोग्य दूत आपल्या घरी येऊन उपचार करते म्हणे, तर त्यांना बोलवायचं का मग आपण? अरे वा अरे त्यांना काय समजतं? काय ते डॉक्टर आहेत का? अहो नाही बाबा त्याला प्रशिक्षण दिलेलं असते म्हणा त्या गोष्टीचं. आम्हाला आमच्या मॅडम सांगत होत्या ना, त्याला तिकडे नेऊन 1-2 महिने असं प्रशिक्षण देतात. काय काय वापरायचं, कोरोनाचा पेशंट असल्यावर त्याला कोणता इलाज करायचा, कोणते उपकरण वापरायचं सगळं सांगतात म्हणा त्याला. अरे असा फुकटचा सल्ला द्यायला काही पैसे लागतात का? 1 किलो जर मारला तर माझी तब्येत ठावून जाते. आणि त्या कोरोना म्हणून तुम्ही दवाखान्यात न्या तर तिथे कोरोना नसेल तरी कोरोनामध्ये टाकतात. अहो असं नसतंय बाबा, ते आता एवढे लोक घेतात की इकडे उपचार. आरोग्य दूताने आता सुरू केलं म्हणा घरच्या घरी. आता लोक घाबरतात ना याला हॉस्पिटल मध्ये जायला, म्हणून त्यांच्यासाठी मुद्दाम घरच्या घरीच उपचार सुरू केलाय. असं म्हणतस? हा तर टाक टाक बाजूला कर. जास्तच थंडी वाटून राहिली मला. आहे मी जाऊ का आरोग्य दूताला फोन? मला काय वाटतं जी ऐकून घेऊ आपण मंग्याचं तू कर रे आरोग्य हो. तुझ्या गमती पकड. कसं हो. खूप थंडी वाटत आहे मला. मला काय वाटतं आपण मंग्याचं ऐकायला पाहिजे हो. जाऊ का? मंग्या तू आरोग्य तुझ्या फोन लावून टाका हे असंच म्हणतात नाही समजून राहिले. ऐक बाबा सांगतो तुम्हाला, ऐक बाबा सांगतो तुम्हाला, फोन लावतो आरोग्य दूताला, फोन लावतो आरोग्य दूताला.
बरी तब्येत होईल तुमची बरी आई आरोग्य दूत म्हणजे किती थोड्या वेळात येतो रमेश भाऊ काका आले वाटते काका या आले का तुम्ही रमेश भाऊ काय म्हणते तब्येत कसं वाटतंय? ताप आलेला आहे तोंडाला चव लागत नाही खोकला आहे खोकला आहे खोकला कोरडा आहे ना कोरडा आहे हो वास वगैरे येते तुम्हाला नाही जेवताना चव लागते का चव लागत नाही अंग एकदम थंडी वाटत आहे बरं घाबरू नका ताप चांगलाच आहे माझी तब्येत बरी होईल का नाही हो हो घाबरू नका मी तुम्हाला औषध देतो हो औषध नियमित घ्यायचं पाणी भरपूर घ्यायचं हो आता भाजीपाला विकायला गेल्यामुळे नाही का ताप याला खोकला सुरू झाला ठीक आहे खूप थंडी त्यांना वाटते सकाळी एक आणि सायंकाळी एक बोलते ऑक्सिजन मोजून घेतो तुमचं हो. ते आम्हाला सगळं ट्रेनिंग दिलेलं आहे याचं काका त्या आमच्या मॅडम सांगत होत्या की आपल्या गावात ऑक्सिजन सेंटर काहीतरी आले म्हणून हो बरोबर ऑक्सिजन सेंटर आलेलं आहे आपल्या गावात हा तर त्याचं काय असतं म्हणजे कशा कवर जायचं तिकडं रुग्णाला जेव्हा श्वास घ्यायला त्रास होईल ना हा तेव्हा त्याला आपण आपल्या गावातच ऑक्सिजन सेंटरला घेऊन जाऊ पण सध्या यांना तशी गरज नाही तिकडं ऑक्सिजन फ्री देणार आहे का ऑक्सिजन व्यवस्थित आहे घाबरण्याचं काही कारण नाही बरं. पाणी भरपूर प्या आराम करा आणि मी जे औषध देतो ते नियमित घेत जा. मी काय म्हणत होतो काका तिकडं ऑक्सिजन फ्री देणार आहे आणि पैसे नाही लागत त्याला ऑक्सिजन फ्री देणार तर तुमच्या घरातल्या सगळ्या खिडक्या आहेत ना बंद आहेत त्या खिडक्या आधी सगळ्या उघडू घरात थोडी हवा खेळती असली पाहिजे. हो रमेश भाऊ हो तुम्हाला कुठली कुठली लक्षणं आहेत ताप आहे एकतर दिसत आहे खोकला आहे वास येतो वासायला चव लागत नाही जेवणामध्ये चव लागत नाही आणखी कसं वाटतं एकदम अशी हवा जात नाही श्वासोच्छ्वास आणि ताप भरपूर आहे हे बघा यांना त्यामध्ये कोरोनाची काही लक्षणं आहेत पण तपासणी झाल्याशिवाय आपण कोरोना आहे हे म्हणू शकत नाही पण कोरोनाचा पेशंट म्हणून आपण काळजी घ्यायला पाहिजे मी काही सूचना तुम्हाला सांगतो त्यानुसार तुम्ही थोडं वागा शक्यतो वेगवेगळ्या रूममध्ये राहण्याचा प्रयत्न करा जर तुमच्या घरात एकमेकांच्या संपर्कात जास्त राहू नका बाहेरच्यांना आपल्या घरात येऊ देऊ नका जास्तीत जास्त तुम्हाला जेव्हा गरज पडेल तेव्हाच बाहेर पडा भरपूर पाणी प्या आणि मी दिलेलं औषध यांना नियमित देत राहा मी रोज येतो यांचं ताप ऑक्सिजन सर्व चेक करत ठीक आहे पण काका आम्हाला त्या मॅडम म्हणत होत्या की मास्क वापरायला पाहिजे रोज म्हणून मी सांगितलं तरी वापरत नाही आहे बाबा बरोबर आहे मला माहित होतं म्हणून तुम्ही ते मास्क सोबतच घेऊन आला हो हो द्या द्या हे तुम्ही मास्क नेहमी घाला हो हो ठीक आहे आणि शेजारच्यांना पण सांगा सांगत होते जे मास्क घाला. ऐकला नाही झाला यांची तब्येत
जर जास्तच बिघडायची झाली तर आपल्या गावातच ऑक्सिजन सेंटर आहे, यांना आपण ऑक्सिजनसाठी गावातच घेऊन जाऊ शकतो. ठीक आहे. त्याच्या पलीकडे जर काही वाटलं तर आपल्या सर्च हॉस्पिटल आहे, तिथे पण घेऊन जाते. त्याच्यामुळे घाबरू नका, औषध नियमित घेत राहा. येऊ. आज सोन्याचा दिवस उगवला, आज सोन्याचा दिवस उगवला. आज सोन्याचा दिवस उगवला, आज सोन्याचा दिवस उगवला. आरोग्य दूत आले घरी, तब्येत झाली माझी बरी. आज सोन्याचा दिवस उगवला, आज सोन्याचा दिवस उगवला. आता बरं वाटतंय मला, चौपान घेत आहे. तुम्ही सांगितले आरोग्य त्याला बोलवलं घरी, छान वाटतंय. आता बरं झालं. म्हटलं ना मी, तुम्ही ऐकतच नव्हते. बरं झालं ना मग याने बोलवून घेतलं. नमस्कार. 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 या 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 बसा. वा, कसं वाटतं आता तुम्हाला? हा, आता बरी आहे का बरं? छान वाटतं. चेहरा छान दिसतंय. ताप वगैरे तर काहीच नाही आलं तुम्हाला? ताप वगैरे सर्दी, नाही. खोकला सगळं गेलं? सगळं केलं. चव वगैरे सगळी परत आली? परत आली चव, छान वाटत आहे आता. अशक्तपणा वगैरे सगळं गेलं? थोडंसं वाटतंय आता. हा, अच्छा, थोडंसं आहे. काही फरक पडत नाही. औषधी आणखी तुम्ही सुरू ठेवा, मी जी दिलेली आहे ती. हो. म्हणजे तो पण कमी होऊन जाईल अशक्तपणा. तुम्ही पूर्वीसारखं आपलं काम करू शकाल. अच्छा. नाही, चांगला झाला, चांगला झाला. आपल्याच गावात उपचार झाला, त्याच्यामुळे आपल्याला कुठे जावं लागलं नाही आणि तब्येतही छान वाटते. तशी आमची गोष्ट हुशार आहे, वेळोवेळी वेळा देत होती, त्याच्या तब्येत मला छान वाटत. छान काळजी घेतली तुम्ही. तरी पण मी एकदा तुमचं ऑक्सिजन चेक करून घेतो. छान. 95 आहे तुमचं ऑक्सिजन. छान आहे ना? हो. सध्या नियमित गोळ्या घेत राहील. म्हणजे हो, नाही बरं झालं तुम्ही आले आणि आमचा वेळेवर उपचार झाला. आणि यापुढे मी अशी चूक करणार नाही. आता मी लवकर लस पण घेणार आहे. आता भाजीपाला विकायला जा, तुम्ही दिलेला मास्क लावूनच मी भाजीपाला विकेल. हा, ही काळजी नेहमीच घ्या. मास्क घातल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही. ठीक आहे? धन्यवाद भाऊ, तुम्ही घरी येऊन सेवा दिली आम्हाला. आमचं कामच आहे. आम्हाला आमच्या हॉस्पिटलमध्ये सर्चमध्ये हेच शिकवलं जातं की लोकांना सेवा द्या. येतो. अरे ऐकलं काय? काय बोलतो? रम्या लस घेऊन आला म्हणते. रोजच्या खाटेवरच पडू नये. अरे काय बोलतो? काल परवाच तुझं लग्न झालं. काल परवाच झालं? अरे खाटेवर पडलाय पण तुम्ही तुला लस घेऊन. काय बोलतो? तुला माहिती का लस घेतलं काय होतं? म्हणलं नाही, सांग बरं का? मग मी सांगतो ना तुला काय होतं लस. काय होतं? अबे लस घेतलं अशा नसा फुटून निघत्या. ते काय टीव्हीतलं शक्तिमान आहे का? लस घेतली बांगा बांगा फिरायला लागलं. अरे असं लस घेतलं ताप भरते जरा, अंग थरथरते जरा. खरोखर शक्तिमान होते माणूस. हो काय? आणि मग चल मी घेतो मग लस. खूप जड आहे तुम्ही नको. नाही नाही नाही, ॲम्ब्युलन्सने बोलवा. दवाखान्यात घेऊन जाऊ. चल 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 चल. हो, चल. महाराज, यमराज महाराज, कुठे आहात तुम्ही? या कोरोनाच्या महामारीमुळे महाराज फार त्रस्त झाले. पण या कोरोनामुळे महाराजांची
किती प्राण्यांचे प्राणहरण करायचे आहेत? महाराज सगळे मिळून बघा 1151. चित्रगुप्त, यात काही विशेष अतिथी? जी महाराज, आजचा दिवसच विशेष आहे. आज आपल्याला अशा एका आत्म्याला आणायचंय की ज्या आत्म्याने लसीची मात्रा घेतलीच नाही महाराज. काय सांगताय चित्रगुप्त? जी महाराज. काय करता आपले विशेष यमदूत पाठवा आणि त्या आत्म्याला खेचून आणा, कारण मृत्यू हे अटळ सत्य आहे. हो महाराज, आपल्या आज्ञेनुसार मी आधीच व्यवस्था केली महाराज. नक्कीच मला आपले यमदूत गेलेले आहेत आणि ते आता येतीलही. ते बघा महाराज, यमदूत आले. तेव्हा तुम्ही इथे का आला? अरे आम्ही जमिनीवर नाही, तुलाच वर घेऊन आलो. वृषा, यम है हम है यम. म्हणजे 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 मी मेलो? चित्रगुप्त, जी महाराज. या मनुष्याच्या मृत्यूची सर्व कारणे सांगा याला. जरूर महाराज, जरूर. 1-2 कारणास्तव सांगितले असते महाराज, पण या मनुष्याच्या मृत्यूची फार कारणे आहेत. एक म्हणजे दारू पेत होता, घर्रा करत होता. हे तरुण सुद्धा महाराज काही वर्ष जगला असता हा मनुष्य. पण मुख्य म्हणजे या मनुष्याने कोरोनाची लस घेतली नाही महाराज, आणि या मुख्य कारणामुळे हा मृत्युमुखी पडला महाराज. नाही तर अजून फार वर्ष जगू शकला असता महाराज हा. वाह, काय सांगताय चित्रगुप्त? अरे वाह, तुझी बायको बघ खाली रडते. तुला डोकं फोडून सांगत होती ती, तिचं ऐकलं नाही, लस घेतलाच नाही, म्हणून तुला आमची भेट घ्यावी लागली आणि या यमलोकात यावं लागलं. सुमे, मला माफ कर ग सुमे. त्यावेळी मला तू सांगत होतीस की लस घे म्हणून, पण मी लस घेतली नाही. त्यावेळेला कदाचित तुझी ऐकली असती ना सुमे, तर मी वाचलो असतो ग. मी वाचलो असतो. अगं मला माहिती आहे तू माझ्या बिगर जेवण पण तुझं होत नाही. सुमे, मला माफ कर ग. मी दारू पिलो, लस नाही घेतलं. तू नेहमी म्हणायची की लस घे, लस घ्या, लस घे, पण मी नाही ऐकलो ग सुमे, तुला नाही ऐकलो. त्यावेळी जर कदाचित मी ऐकलो असतो तर माफ कर ग सुमे. मला माफ कर ग सुमे, मला माफ कर. घ्या करून लसीकरण, लावा कोरोनाला पळवून. घ्या करून लसीकरण.